आत्ताचा परत घेऊ ना. ओके, सो डॅड, भरपूर लोकांना ॲस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र कधी कधी फेक वाटतं. सो फॉर दोज पीपल व्हॉट वुड यू टेल देम? हां, ॲस्ट्रॉलॉजी फेक वाटतं अनेक लोकांना. मी त्यांना असं सांगेन की जसं 50% लोकांना असं वाटतं की ॲस्ट्रॉलॉजी करेक्ट आहे, 50% लोकांना नाही वाटतं. तर ज्यांना नाही वाटतं ते सुद्धा हे प्रूव्ह करू शकलेले नाहीत की हे खोटं आहे, आणि ज्यांना आहे वाटतं ते हे प्रूव्ह करू शकलेले नाहीत की हे खरं आहे. सो आपण 50% चान्स घेऊ शकतो, नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याकडचं सगळ्यात एन्शियंट सायन्स हे आहे. आपल्याकडे ज्या वेळेला महाभारत घडलं किंवा रामाचा जन्म झाला किंवा श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यांच्या ज्या पत्रिका उपलब्ध आहेत ते आपण जर आता कॉम्प्युटरच्या मदतीने आपण बॅकवर्ड गेलो आणि ती ग्रहस्थिती केव्हा आहे हे शोधलं तर एक्झॅक्टली त्यांच्या जन्माच्या वेळची ग्रहस्थिती आपल्याला मिळते. अजून एक गोष्ट म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्णाच्या तोंडी मंगळाच्या स्थितीवरनं युद्ध जवळ आल्याची लक्षणं आहेत, अशा प्रकारची वाक्य आहेत. मुद्दा असा की एन्शियंट काळापासून ॲस्ट्रॉलॉजीचा आधार घेतला गेलेला आहे. जेव्हा टेलिस्कोपचा पण शोध नव्हता तेव्हा पण आपल्याला नक्षत्रांचे आकार, नक्षत्रांचे गुण माहिती होते. आणि हे जे शास्त्र आहे ते हजारो वर्षाच्या ऑब्झर्वेशननी बनलेलं आहे. म्हणजे आकाशात एक विशिष्ट प्रकारची ग्रहस्थिती झाली की एक विशिष्ट प्रकारची घटना घडते, आणि हे जेव्हा पुन्हा पुन्हा घडतं त्यावेळेला त्याची नोंद केली गेली की या ग्रहस्थितीत ही घटना घडते, आणि त्यामुळे आपल्याला तो गायडन्स मिळतो. हे माझ्या मते विश्वास ठेवण्यासाठी पुरेसं आहे.